तुळजापूर भवानी मातेची मूर्ती काळ्या दगडापासून बनवलेली आहे. त्याची उंची सुमारे 3 फूट, रुंदी 2 फूट आहे. देवीचा चेहरा सुंदर आणि हसरा असल्याचे वर्णन केले आहे. देवी अष्टभुजा दुर्गा आहे. देवीचे लांब केस मुकुटातून बाहेर पडत आहेत. देवीच्या पाठीवर एक भाला आहे. सूर्य आणि चंद्र उपस्थित आहेत. देवीच्या जवळ सिंह उभा आहे. ही प्रतिमा स्वयंप्रकट आणि गतिमान आहे. वर्षातून 3 वेळा देवीला जागेवरून शयन कक्षात हलवले जाते. सिंहाच्या खाली ऋषी मार्कंडेय दुर्गा सप्तशती श्लोकांचे पठण करत आहे. अनुभूती ऋषी देवीच्या डाव्या बाजूला आहेत. ते लटकलेल्या स्थितीत आहेत आणि देवीचे ध्यान करीत आहेत. देवीची ही मूर्ती चाल मूर्ती आहे. देवी भवानी मातेला त्यांच्या दीर्घ निद्रा काळात वर्षातून 3दा हलवले जाते. सतीचा चेहरा तुळजापूरमध्ये पडला होता आणि त्यामुळे तो चेहरा साड्या आणि अलंकाराने सजवला जातो. देशभरातील 51 शक्तिपीठांपैकी केवळ कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी एकमेव चलमूर्ती असून अन्य ठिकाणी उत्सव मूर्ती हलवण्यात येते. तुळजाभवानी देवी वर्षभरात 3 वेळा एकूण 21 दिवस मंचकी निद्रा घेते. यामध्ये शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी 8 दिवस, सीमोल्लंघनानंतर 5 दिवस, शाकंभरी नवरात्र उत्सवापूर्वी 8 दिवस देवी मंचकी निद्रा घेत असते. उरलेले 344 दिवस देवी अष्टोपहर जागृत असते. सर्वप्रथम मंचक म्हणजे काय, तर मंचक याचा अर्थ पलंग असा आहे आणि देवी भवानीची निद्रा 3 प्रकारात विभागली आहे. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. घोर निद्रा. नवरात्रीच्या आधी देवी योग निद्रेत होती, म्हणजे महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती. पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म, विष्णू आणि महेश देवीला 8 दिवसानंतर योग निद्रेतून उठून देवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात. या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले. यामुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. श्रमनिद्रा. घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली. 9 दिवस असुरांसोबत युद्ध केले. 9व्या दिवशी असुर शरण आला. देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली. यावेळी 9 दिवस युद्धामुळे देवीला थकवा आल्याने शारदीय नवरात्रानंतर 5 दिवसांची निद्रा घेते. याला श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगरहून सध्याचे अहिल्यानगर पलंग येतो. त्यावर आईसाहेब निद्रा घेतात. या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात. मोहनिद्रा. शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोहनिद्रा हे सृजनांचे प्रतीक असून 8 दिवस हे निद्रा काळाचे संपल्यानंतर 9मी म्हणजे तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्मदिवस असतो. त्यामुळे या निद्रेस मोहनिद्रा हे 9 दिवस, जसे 9 महिन्यांनी सृजन होतो तसाच हा कालावधी असतो. देवी शारदीय अश्विन नवरात्र आधी 8 दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते. शारदीय अश्विन नवरात्रानंतर 5 दिवस माहेरच्या चंदनाच्या पलंगावर विश्रांती निद्रा घेते आणि शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी 8 दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.